Let's close our eyes and look to the Lord. आपले डोळे बंद करूयात आणि दृष्टी प्रभूकडे लावूयात. Thank you, Lord, for this wonderful morning that we are standing in your presence. प्रभू, आज सुंदर सकाळबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत. Thank you, God, for your grace and mercy upon our life. प्रभू, तुझी दया आणि कृपा आमच्या जीवनावरती आहे म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. Lord, as we're going to worship you this morning, प्रभू, आज सकाळी आम्ही तुझी भक्ती करत असताना help us and guide us through your Holy Spirit. तू आमचं सहाय कर, आम्हाला मदत कर तुझ्या पवित्र आत्म्याच्या Thank you, सामर्थ्याने. Spirit of God, for your presence in the midst of us. देवाच्या आत्म्या तुझ्या आमच्यामध्ये मधुर सानिध्य आहे म्हणून तुला धन्यवाद. We welcome you in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझं स्वागत करतो. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Let's dedicate our life one more time in the mighty hand of God. आपलं जीवन पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, पराक्रमी नावात त्याला समर्पित करूया Call out to the name of Jesus. आणि प्रभू येशूच्या नावाचा धावा करूया. Let's receive the Holy Spirit in our पवित्र life. आत्म्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारूया. Thank you, Jesus. Worship you, God. धन्यवाद प्रभू येशू, आम्ही तुझी आराधना करतो. रूहे पाक खुदावंद का तू आ, जान जिस्म और रूह में तू बस जा. रूहे पाक
जान जिस्म और रूह में तू बस जा। Hallelujah. हालेलुया. Let's welcome Holy Spirit in this place. Come on. पवित्र आत्म्याचं स्वागत आपल्यामध्ये करूया. Give उत्तम him a त्या big clap offering. उत्तम त्या टाळ्यांचं वंदन आपण त्याच्या नावाला करू. King of Kings and Lord of Lords. जो आपल्या राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. His presence is here this morning. आज सकाळी त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Let us sing song number 102 from Upasana Sangeet. उपासना संगीत मधून गीत क्रमांक 102 आपण गाणार स्तव आहोत. तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. हे सुंदर गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. Amen. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. वटायाला सुचवा तुझा कृपा महिमा. तू प्रदेशे वाहिताती तुझी कीर्ती गौरवे. तू प्रदेशे वाहिताती तुझी कीर्ती गौरवे. मला तैशी देव कीर्ती वंदनाला माझा कष्ट पाहुनी प्रभू ख्रिस्ते शोधिले. तारणारा युजुरिया रुधिराला होतीले. देवा तुझ्या प्रेरणेने. Amen. नवरे देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी. नवरे नवमोठ्या करुणी पोचविमा. नित्य मार्गी चालायाला नवसाय वरितो. मामावंत करणारा प्रेमे ओढे प्रार्थितो. पथ सोडून नवितारा मन माझे स्थिरावे. पथ सोडून नवितारा मन माझे स्थिरावे. मला शिका मारुनिया प्रभू तुझा घडवे. मला शिका मारुनिया प्रभू तुझा घडवे. मला शिका मारुनिया प्रभू तुझा Hallelujah. हालेलुया. Our God is an awesome God. आपला देव हा अद्भुत And परमेश्वर He's आहे. called
everyone by their own आणि तो name. आपला प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या नावानिशी ओळखतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. The song says he called us and he helped us and make us strong to stand in his presence. आणि जेव्हा आपण त्याच्या नावाचा धावा करतो तो आपल्याला बलसंपन्न करतो त्याच्या उपस्थितीमध्ये, So that we may not keep quiet, but we will praise and glorify his mighty name. जेणेकरून आपण गप्प उभा राहू नये, तर त्याचं गौरव करावं, त्याच्या पराक्रमाची स्तुती The करावी. King of Kings and Lord of Lords. की जो आपला राजांचा राजा, प्रभूंचा If प्रभू I आहे. ask you a question this morning, आज सकाळी आम्ही प्रश्न विचारत होतो, who is you the king of your life? तुमच्या जीवनाचा राजा कोण आहे? Who is the king of your life? तुमच्या जीवनाचा राजा कोण आहे? Everyone knows their own answer प्रत्येकाला स्वतःचं उत्तर आहे आणि त्यांना माहित आहे, because many times something else is become the king of our life. कारण पुष्कळ वेळा आपल्या जीवनाचा कोणीतरी दुसरंच राजा बनतं. But let's take this time and declare this morning that Jesus Christ is the king of my life. तर मग आपण ही वेळ घेऊयात आणि आज जाहीर करूयात की प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या जीवनाचा राजा आहे. As we sing this song, हे पुढचं गीत आपण गात असताना choir is going to do the action and together we're going to glorify the name of Jesus. गायन वृंद कृती करणार आहे, तर त्यांच्या बरोबर आपण सर्वजण मिळून कृती करूयात. Amen. आमेन. Are you ready? तुम्ही तयार आहात काय? Let's do that. आपण कृती करूया. Praise when I'm
आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे as वळूया. long as I'm breathing, जोपर्यंत मी श्वास घेत आहे, as long as I'm breathing, जोपर्यंत मी श्वास घेत I'm आहे, going to praise the name of मी God. प्रभू येशूच्या नावाची स्तुती करीत राहणार आहे. Hallelujah. हालेलुया. Because I'm made fearfully and wonderfully. कारण मला अद्भुत रीतीने निर्माण करण्यात आला आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. जोरदार ताली परमेश्वर के लिए. आज कई लोग ऐसे हैं यहाँ पर जो अपने बैटल्स खुद लड़ रहे हैं ना. There are many people here, they are fighting their own battles. Everybody is thinking that how I'll fight this battle and overcome. आणि पुष्कळ जण असा विचार करत आहेत की हा जो संघर्ष किंवा युद्ध मी करत आहे ते मी कसं लढू. This morning I want to encourage you. आज सकाळी मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते. Stop fighting your battle by your own strength. तुमचं स्वतःचं युद्ध तुम्ही स्वतःच्या बळावरती लढू नका. Stop fighting your battles with your own strength. तुमच्या स्वतःच्या बळावरती जे तुम्ही युद्ध लढत आहात ते थांबवा. Because God already fought for you on the cross of Calvary. कारण कॅल्वरीच्या वधस्तंभावरती प्रभू येशूने ते अगोदरच And लढलं He आहे. won the victory for all of us. आणि आपल्या सर्वांसाठी त्याने तो विजय जिंकला For आहे. everything. सर्व Whatever you गोष्टीसाठी. think that is impossible in your life, God has won the victory for over it. ज्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशक्य वाटत आहेत, प्रभू येशूने देवाने अगोदरच ते तुमच्यासाठी जिंकले आहे. So this morning, let's give every battle in the hand of mighty God. तर मग आज सकाळी आपलं प्रत्येक युद्ध प्रभू येशूच्या पराक्रमी हाती देऊया. And we're gonna declare, आणि आपण हे जाहीर करणार आहोत. युद्ध हमारा नहीं है, Battle doesn't belong to us. युद्ध यहोवा का है. Amen. Battle belongs to the The Lord. song says, या उठाया जाए. या या गीतामध्ये- means यहोवा. यहोवा उठाया जाए और उसके दुश्मन जो है वो नाच पाए, चितर जाए ना, यहाँ वहाँ भटक जाए. जब हम परमेश्वर की आराधना करते हैं और उसको ऊंचा उठाते हैं ना, हमारे दुश्मन अपने आप ना आपको दिखाई भी नहीं देंगे, क्योंकि परमेश्वर He will take care of everything. कारण देव सर्व गोष्टींची काळजी घेणार आहे. So let's glorify His name this time. तर हे सुंदर गीत गाऊन आपण त्याच्या नावाचं गौरव करूया. Amen. तेरी खिलाफत तू ही है खुदा, सबसे बड़ा, सबसे महान. हमें तेरी चाहत
whenever we lift the name of Jesus on high, जेव्हा केव्हा आपण प्रभू येशूचं नाव उंचवितो, everything will be on its place. सर्व गोष्टी आपोआप आपल्या आपल्या जागी पडतात. Because God abides in the presence of His people. कारण देव स्वतः त्याच्या लोकांच्या स्तुती सवनामध्ये वसती Hallelujah. करतो. हालेलुया. Battle belongs to the Almighty God. आपलं युद्ध हे परमेश्वराचं आहे. You know what is the problem with us? आपल्या बरोबर समस्या काय आहे? Instead of counting our blessings which we are having today, आज आपल्याकडे जे आशीर्वाद आहे त्याची मोजणी करण्यापेक्षा we just keep thinking about what will happen in my future. आपण विचार करत बसतो की माझ्या भविष्यात काय होईल. This is the main problem of our humanity. आणि आपल्या जीवनामध्ये हीच मूळ समस्या आहे. Just take this time and count your blessing, how blessed you are. आणि आपण ही वेळ घेऊयात आणि मागे वळून पाहूयात की आपल्या जीवनामध्ये देवाने किती आपल्याला आशीर्वादित This केलं morning you आहे. are in the presence of God. You are alive, you are healthy, you are prosperous, and every blessing is with you. आज तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात, तुम्ही सुदृढ आहात आणि तुम्ही आज जिवंत आहात. सर्व काही देवाने तुम्हाला सुख समृद्धी दिली आहे. But still back of the mind, what will happen tomorrow? पण आपल्या मनात आपण विचार करत आहोत की उद्या काय होणार आहे. Tomorrow is taken care by Almighty God. उद्याची काळजी आपला सर्वसमर्थ देव Your घेणार आहे. future is in God's hand. तुमचं भवितव्य हे देवाच्या हाती God आहे. holds your future. देव तुमचं भविष्य जाणतो. So let's be free and declare, Lord, I'm gonna bless your name. I'm gonna glorify your name because you hold my future. तर मग मोकळेपणाने आपण देवाची आराधना करूयात आणि त्याला म्हणूयात की प्रभू होय माझं भवितव्य Thank you, तुझ्या हाती आहे. Jesus. Worship you, God. प्रभू माझं भवितव्य तुझ्या हाती आहे म्हणून तुला धन्यवाद.
because He lives, I can face tomorrow. आणि माझा देव जिवंत असल्या कारणाने मी उद्याला तोंड देऊ शकतो. Thank you, Jesus, for your प्रभू येशू. promises for our life. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तुझं अभिवचन जे आमच्या जीवनासाठी आहे. Life is worth living just because you live, Father God. आणि होय, माझा देव जिवंत असल्या कारणाने या जीवनाला कारण आहे. Thank you, God, for giving the reason for our life. प्रभू आम्हाला जगण्यासाठी तू कारण दिलंस म्हणून तुला धन्यवाद. But this morning we give everything into your mighty hand. आज सकाळी सर्व काही तुझ्या पराक्रमी हाती आम्ही समर्पित करतो. Lord, your word says, fear not because I am with you. प्रभू तुझ्या वचनामध्ये तू असं म्हटलं आहेस, भिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. Do not be dismayed because I am your God. निराश होऊ नकोस कारण मी तुझा देव आहे. I am holding your right hand मी तुझा उजवा हात धरला आहे and I will be with you till the end of this world. आणि या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर असेल. People of God, देवाच्या लोकांना He will be with us in every situation. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आपल्या बरोबर असणार आहे. He will never leave us nor forsake तो आपल्याला us कधी सोडत नाही, टाकत नाही, because He is Almighty God. कारण तो आपला सर्व समर्थ परमेश्वर Thank आहे. you, Jesus. धन्यवाद Thank you, प्रभू Lord. येशू. You are the same God who was with Moses, प्रभू तू Abraham, Isaac, and Jacob. प्रभू तू तोच देव आहेस की जो मोशे बरोबर होता, अब्राहम बरोबर होता, इसहाक याकोबा बरोबर होता. Same God is with us this morning. तोच देव आज सकाळी आपल्या बरोबर आहे. Just close your eyes आपले डोळे आपण बंद करूयात and put all your worries upon Him. आणि आपली सर्व काळजी आणि चिंता त्याच्या हाती देऊयात. He's able to take care of you तुमची काळजी घेण्यासाठी तो समर्थ आहे because you are children of Almighty God. कारण तुम्ही सर्व समर्थ देवाची लेकरं आहात. Thank you, God. Thank धन्यवाद you, Jesus, for your promises. प्रभू येशू, तुझ्या अभिवचनांबद्दल आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद Lord, we देतो. give every worry, every stress, every disappointment into your mighty hand. प्रत्येक निराशा, हताशपणा, प्रत्येक काळजी आम्ही देवा तुझ्या हाती समर्पित करतो. And Lord, we want to say thank you for blessing us so much. आणि प्रभू आम्हाला तुला आज धन्यवाद म्हणायचं आहे त्या सर्व आशीर्वादांबद्दल. And thank you, Lord, for your word says you are with us till the end of this life. आणि प्रभू तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, ज्यामध्ये तो असं म्हटलं आहे की या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Worship you, Jesus. Hallelujah. आम्ही तुझी भक्ती करतो, आराधना करतो. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का
तुझ्या वचनामध्ये प्रभू तू म्हणतोस की चिंता काळजी करू नकोस. चिंता न कर, वो तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है. आंधिया तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सकेगी. आंधिया तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सकेगी. क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है. जीवन की राहों में हालात यूं होंगे, सूझेगा ना कुछ भी, जब द्वार बंद होंगे. जीवन की राहों में हालात यूं होंगे, सूझेगा ना कुछ भी, जब द्वार बंद होंगे. फिर भी भरोसा Trust in you, God. यीशु पे रखना. Trust in you, Jesus. मतलब कि इस दुनिया में यीशु है अपना. फिर भी भरोसा तेरा यीशु पे रखना. नफरत की इस दुनिया में यीशु है अपना. चिंता न कर, वो तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है. आंधियाँ तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सकेगी. आंधियाँ तुझे डरा ना सकेगी, लहरें तुझे डुबा ना सकेगी. क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है, चिंता न कर, वो तेरे साथ है. Thank you, God. Thank you, God, for helping us to understand प्रभू तू that आमचं you are सहाय with कर. us. तू आमच्या बरोबर आहेस हे समजून घेण्यासाठी आमची मदत करत आहेस म्हणून तुला धन्यवाद. And nothing will harm us, O God. आणि प्रभू जेव्हा तू आमच्या पक्षाचा आहेस आम्हाला कोणतीही हानी होणार नाही. Thank you so much, Lord, for your presence in our life. प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझी उपस्थिती आहे म्हणून तुला धन्यवाद. Thank you, God, for encouraging us through your word. तुझ्या वचनाने तू आम्हाला उत्तेजन दिलं आहेस म्हणून तुला We give धन्यवाद. all the glory, honor, and praise to your mighty name. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. Let's give him a clap offering. आपण टाळ्यांचं बंधन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला घेऊया. Worship him. प्रभू येशू Let's give a best clap offering आपण because जोरदार he is टाळ्यांचं बंधन Almighty God. उत्तम ते टाळ्यांचं बंधन प्रभू येशूच्या Amen. नावाला घेऊया. I request Ruel Gazula to please come forward. रोयल जेजुनाथ यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं.
Ruel Gazula of St. Mary's School Sport Day held on 21st November got bronze medal in a 100-meter race. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये रोयलला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. त्याबद्दल आपण सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवूयात. Thank you. I request Aliza Alok Allah to please come forward. अलिझा अलोक अल्लाट तिला देखील विनंती आहे पुढे यावं. Aliza Alok Alat is awarded the certificate of Mount Carmel Convent Primary School Standard 2 for outstanding performance in school level doodles derby drawing Olympiad. स्कूल लेवल डुडल्स ऑलिम्पियाड ड्रॉइंग्स मध्ये तिला बक्षीस मिळालं आहे. Aliza Alok Alat of Mount Carmel Convent Primary School Standard 2 is given the certificate for outstanding performance in school level writing wizard handwriting Olympiad 2025-2026 रायटिंग विजर्ड and has been selected for the National Olympiad. हँड रायटिंग ऑलिम्पियाड मध्ये तिला बक्षीस मिळालं आहे. Aliza Alok Alat of Mount Carmel Primary School, Ulanagar, participated in the Brainstorm Level 1 Offline Spell Bee Test 2025-26 and is awarded the certificate for commendable performance on the offline level 1 test and qualifying for the Level 2 Brainstorm Spell Bee competition 2025-26. I think we can give a better round of applause. आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. If your children or you receive such kind of award, medals, trophies, certificate, please bring it in the house of the Lord and we shall be very glad to felicitate in the house of the Lord for the glory of God. जर तुम्हाला किंवा तुमच्या लेकरांना अशा प्रकारे बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे वैयक्तिक स्पर्धांमध्ये, तर कृपा करून ते देवाच्या मंदिरामध्ये घेऊन या, जेणेकरून परमेश्वराच्या मंदिरामध्ये तुमचा सन्मान केला जाईल. Okay. Our senior pastor is not keeping well. He is having some cough and congestion and we need to pray for him. आपल्या वर्ष पाळकांची तब्येत ठीक नाही, त्यांना कफ झालेला But आहे. still we are glad that he didn't want to miss the church and he is in the house of the Lord. तर देवाचे आभार मानू की ते देवाच्या घरात आहे प्रभूची स्तुती So भक्ती we want to करण्याकरिता. thank all of you for your prayers for him तुमच्या and सर्वांचे- not only for him but we as our family. आणि तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेबद्दल आभार मानतो की आपलं हे सर्व मोठं कुटुंब आहे, आपण एकमेकाला उचलून धरतो. Let us turn our Bibles to Isaiah chapter number 9 verse number 6. यशायाचा 9वा अध्याय 6वे वचन. Isaiah chapter number 9 verse number 6. यशया 9:6. For unto us a child is born, and unto us a son is given, and the government shall be upon his shoulders, and his name shall be called Wonderful, Counselor, the Mighty God, the Everlasting Father, the Prince of Peace. यशया 9:6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. This prophecy is prophesied by prophet Isaiah 700 years before the birth of the Lord Jesus Christ as a human baby on the face of the earth. आपण पाहतो ही भविष्यवाणी 700 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या भूताला येणार होता एक बालक म्हणून त्यावेळेस केलेली आहे. When we look at the glorious person Jesus Christ and his work, that is not only till that time when he was on the face of the earth, but even today our hearts are filled with wonder and amazement. आपण पाहतो येशू ख्रिस्त केवळ भूतालाच नाही परंतु तो त्याची सेवा पूर्ण झाल्यानंतर आमचे हृदय आनंदाने आणि खुशीने भरलेले आहे. I look at this passage as a prophetical diamond that talks about the different names of Jesus Christ, which are not just titles but a picture of the power and the ministry of the Lord Jesus Christ. मी आभार मानतो जी भविष्यवाणी एखाद्या
हिऱ्याप्रमाणे मी पाहतोय, कारण येशू ख्रिस्ताबद्दल जे भविष्यवाणी केलेली आहे त्याचं सामर्थ्य, अद्भुत कार्य वेगवेगळ्या प्रकारे केले आहेत त्याबद्दल The सांगत word of आहे. God says that he, that is Jesus, is wonderful. देवाचं वचन सांगत आहे की येशू अद्भुत आहे. Are you glad that Jesus is wonderful to you? तुम्ही येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात अद्भुत आहे, Say, तुम्ही खुश आहात का? Jesus is wonderful to me. म्हणा येशू माझ्यासाठी अद्भुत आहे. You know how do you say wonderful? अद्भुत कसे म्हणता? Wonderful. अद्भुत. Wonderful. Say wonderful. म्हणा अद्भुत. You know, you need to listen from the children's mouth when they say wonderful. लहान मुलांच्या तोंडातून ऐका ते म्हणतील अद्भुत. That means everything beyond physical realm is wonder working power of God. याचा अर्थ भौतिक गोष्टीच्या पलीकडे जे काय आहे देवाचं When सामर्थ्य ते we अद्भुत believe in आहे. a wonderful Jesus, we believe that He can do great things beyond our expectation and beyond our thoughts. आपण ज्यावेळेस येशू ख्रिस्त अद्भुत म्हणतो त्यावेळेस तो आपल्या अपेक्षा पलीकडे, आपल्या विचारा पलीकडे महान कार्य करणार Even आहे. before Jesus Christ came in this world, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये He येण्यापूर्वी is wonderful in heaven. स्वर्गात तो अद्भुत आहे. In Gospel of John, chapter number 1, verse number 1 to 5, the word of God says, in the beginning was the Word was with God, and the Word was God. ह्या कृष्णवर्धमानाचा पहिला अध्याय 1 ते 5 वचनामध्ये म्हटलंय, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. And He was creative and active in the creative work. आपण पाहतो त्याच्या निर्मितीच्या कार्यामध्ये तो In the क्रियाशील होता आणि creation- निर्मित करणारा असा होता. In the creation account, when is the God said, let us create man, the word us is a plural term which involves the God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रारंभी तो म्हणतो की चला आपण मनुष्य निर्माण करू. याचा अर्थ देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, अनेक वचने आपण आहे, त्यांनी त्या ठिकाणी मानवाला So निर्माण Jesus केलं. is wonderful. He is active in creation. In Hebrews chapter 1 verse 1 to 4, we see the writer of Hebrews says that He is not just the creator, but He is above. He is preeminent above every creation. आपण पाहतो येशू ख्रिस्त केवळ अद्भुत नव्हता, परंतु ज्या निर्मितीमध्ये होता त्या निर्मितीमध्ये सर्वश्रेष्ठ असा तो आहे आणि इतका अद्भुत तो आहे. The question is that are we putting Jesus Christ above everything? प्रश्न आहे की सर्व गोष्टीपेक्षा अधिक येशू ख्रिस्ताला आपण He स्थान is देत the आहोत का? firstborn over all creation. सर्व निर्मितीवर तो प्रथम जन्मलेला. When He is the firstborn over all creation, there is no choice but to put Him first in our lives. आपण पाहतो सर्व निर्मितीमध्ये तो प्रथम आहे, तर आपला निवड नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान आपण त्याला दिलं Because He पाहिजे. deserves all the glory, honor, and praise. कारण तो योग्य त्याचा आहे का त्याला सर्व गौरव, सन्मान, He is स्तुती not द्यावी. only first, He is wonderful. He is not only wonderful in heaven, but even when He came down on the face of the earth, born as a baby, He was wonderful at His birth in Bethlehem. आपण पाहतो की ज्यावेळेस तो स्वर्गात होता त्यावेळेस तो अद्भुत नव्हता, परंतु या भूतालावर ज्यावेळेस त्याने जन्म घेतला एक बालक म्हणून, त्यावेळेस देखील त्याच्या जन्माच्या वेळेस तो अद्भुत होता. That's why the angels were used to herald the good news of the birth of the Lord Jesus Christ. आपण पाहतो त्यामुळे देवदूतांचा परमेश्वराने उपयोग केला की येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा The करण्याकरिता. angel said to Mary and Joseph that His name shall be called Emmanuel, God with us. आपण पाहतो देवाने देवदूताला सांगितलं की मरियाला आणि योसेफला He जाऊन was- सांग की इमॅन्युएल देव आम्हा बरोबर. He was not only God with us, Emmanuel then, but even today, after 2025 years, He is still Emmanuel, God with us. केवळ त्याच्या जन्माच्या वेळेस तो इमॅन्युएल देव आम्हा बरोबर नाही, परंतु आज पाहतो 2025 सालामध्ये देखील And तो if इमॅन्युएल God- देव आम्हा बरोबर And आहे. if God is with us, तर देव आम्हा अनुकूल आहे, who can be against us? आम्हाला प्रतिकूल कोण असेल? Can you turn to your neighbor and say, God is with me? Who can be against me? Sickness cannot be against me. आजार माझ्या विरोधात येऊ शकत नाही. If God is with me, जर देव मला अनुकूल आहे, financial problem cannot be against me. आर्थिक गोष्टी मला प्रतिकूल होऊ Let शकत नाही. anybody think whatever they want to think about you, but if God is with us, nobody can stand. No weapon of the enemy that is prepared to harm us can prosper over us. Every weapons of Satan will be destroyed, and every plan of the Satan will be nullified in Jesus' name. जर देव आपल्यास अनुकूल आहे तर सैतानाची कुठलीही योजना असू द्या, सैतानाचं कुठलंही हत्यार असू दे, जे आपल्या विरुद्ध तयार करण्याकरिता आलंय ते सर्व परमेश्वर रद्द करून टाकेल. And the wonderful
Jesus Christ is not only wonderful in his birth, but even when he came and he dwelled among us, according to John chapter 1 verse 14, he was wonderful in every area of the human being on the face of the earth. आपण पाहतो येशू ख्रिस्त केवळ अद्भुत नव्हता, परंतु यानंतर वर्तमानाचा पहिला अध्याय 14 वचनामध्ये मानव असताना देखील तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहतो तो अद्भुत होता. When Jesus turned the water into grape juice, he was wonderful over the taste, that is the quality. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस पाण्याचा द्राक्षरस केला त्यावेळेस तो अद्भुत होता, कारण त्या पाण्याच्या द्राक्षरसाची चव एकदम चवदार होती. When Jesus fed the 5,000 plus men with 5 loaves and 2 fishes, Jesus Christ was wonderful in his power over quantity. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने 5 भाकरी 2 माशाने 5,000 पेक्षा अधिक लोकांना त्याने अन्न पुरवठा केला, त्यावेळेस आपण पाहतो येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अद्भुत होता. When Jesus Christ walked all over the water, Jesus was wonderful in his power over the power of gravity. येशू ख्रिस्त ज्यावेळेस पाण्यावरती चालला त्यावेळेस आपण पाहतो येशू ख्रिस्त हा अद्भुत होता गुरुत्वाकर्षणाच्या सामर्थ्यावर. When Jesus Christ healed that man who was crippled for 38 long years, Jesus Christ was wonderful over the power of long disease. आपण पाहतो येशू ख्रिस्त ज्यावेळेस 38 वर्षाचा दुखणं करायला त्याने बरं केलं. आपण पाहतो दीर्घ काळाचा तो व्यक्ती होता जो आजारी होता त्याला बरं केलं. अद्भुत येशू ख्रिस्त आरोग्य देण्यात. When Jesus Christ raised Lazarus on the 4th day, Jesus Christ showed his wonderful power over death. आपण पाहतो येशू ख्रिस्ताने 4थ्या दिवशी लाजराला मरणातून उठवलं. अद्भुत सामर्थ्य आपण पाहतो त्याचं मरणावरती आहे. Every impossible situation was turned into possibility because of the wonderful power of Jesus येशू Christ. ख्रिस्ताच्या अद्भुत सामर्थ्यामुळे अशक्य गोष्ट आपण पाहतो त्याने शक्य केली. The same Jesus Christ who turned the water into wine, the same Jesus Christ who fed the 5,000 with 5 loaves and 2 fishes, the same Jesus Christ that walked over the water, the same Jesus Christ that rose Lazarus from the dead at the 4th day, the same Jesus Christ is with us, and every impossible situation can be turned into possibility for the glory of आपण पाहतो God. तोच येशू ज्याने पाण्याचा द्राक्षरस केला, तोच येशू आपण पाहतो ज्याने 5,000 लोकांना अन्न पुरवठा केला, तोच येशू ज्याने लाजराला मरणात उठवलं, तोच येशू ज्याने त्या 38 वर्षात दुखणे करायला बरं केलं, तेच येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य जे अद्भुत आजही आपल्यासाठी आहे. Is there any impossibility in your life this morning? असं काही तुमच्या जीवनामध्ये कोणती अशक्य गोष्ट This आहे का? afternoon, is there any impossible situation? कोणती अशक्य गोष्ट आहे Give it का? in the hands of the Lord. प्रभूच्या हातात द्या. He is able to turn every impossible situation into possible for the Lord. प्रभूच्या गौरवासाठी तो अशक्य परिस्थिती शक्य करेल. Your sickness may be prolonging. तुमचा आजार Give it दीर्घकाळापासून in the hands of the असेल, Lord. प्रभूच्या हातात द्या. The doctors might have been given his report. डॉक्टरने त्यांचा अहवाल दिला But we असेल, believe in the report of the Lord which says, I am healed and I am free. तेव्हा आपण परमेश्वराच्या अहवालावर विश्वास ठेवतो. प्रभू म्हणतो की तुला मोकळीकता प्राप्त झाली आहे, तू बरा झाला आहेस. Jesus Christ was not only wonderful in his association with men on the face of the earth, but he was wonderful when he atoned for our sins on the cross of Calvary. आपण पाहतो लोक येशू ख्रिस्त लोकांच्या संपर्कात असतानाच तो अद्भुत नव्हता, परंतु आपल्या पापाचं प्रायश्चित त्याने केलं वधस्तंभावर, त्यावेळेस देखील तो अद्भुत होता. Romans chapter number पाप क्षमा 5 केली, verse क्षमा number करा. 6 to 9, the word of God says, at the right time Jesus Christ came in this world. He took our sin upon himself. रोमकरसपत्र 5 अध्याय 7 ते 9 वचनामध्ये म्हटलं की सुवेळी तो या जगामध्ये आला आणि आपले पाप त्यांनी स्वतःवर घेतले. Wonderful Jesus Christ works on time. Hallelujah. अद्भुत येशू ख्रिस्त सुवेळी कार्य He करतो. works on time. तो वेळेवर कार्य He's करतो. never before time nor after तो time. अगोदर किंवा नंतर नाही The वेळेच्या. problem is that we understand Jesus Christ and his timing in our human timetable. समस्या आहे की आपण येशू ख्रिस्ताला समजून घेतो मानवी वेळापत्रकात. For Martha and Mary, Jesus was 4 days late. मार्था आणि मरियासाठी येशू ख्रिस्ताला 4 दिवस उशीर झाला. But Jesus say, I do not do what others say. I do exactly what my Father say. And he was on time to bring the dead Lazarus out of the grave for the glory of God. येशू ख्रिस्त म्हटला की मी उशिरा येत नाही, देवाच्या वेळापत्रकानुसार चालतो. आपण पाहतो 4थ्या दिवशी त्याने ते मेलेल्या माणसाला उठवलं, सुवेळी उठवलं. This morning you might be feeling that your prayer is not being answered. It is too delayed. But I want to tell you good news that the delay of the Lord is not the denial of the Lord. तुमच्या प्रार्थनेला उशीर लागत असेल, तुम्हाला वाटत असेल की हा दीर्घकाळ झालाय, परमेश्वर माझी प्रार्थना नाकारत आहे, परंतु परमेश्वरच्या वेळापत्रकामध्ये नाकारण नाही. योग्य वेळेत तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तो तुम्हाला The good देईल. news is that we are waiting
period is over and now is the season to receive the answer, to receive the healing, to receive the deliverance of the Lord in your life. तुम्हाला चांगली वार्ता आहे की आता तुमची वेळ आहे की परमेश्वराकडून आरोग्य सुटका प्राप्त करण्याची वेळ आहे. You might be waiting for a breakthrough in your life. तुमच्या जीवनात कोणती फोडीसाठी तुम्ही You थांबला might be असाल. waiting for a breakthrough in a financial life. आर्थिक गोष्टीमध्ये तुम्हाला कोणती फोडी पाहिजे Breakthrough in your असेल. business life. तुमच्या व्यवसायाच्या जीवनात And कोणती you might फोडी. be thinking that how long should I wait? तुम्ही म्हणताल किती काळ मी वाट पाहिली पाहिजे. God wants to give you good news देवाला तुम्हाला that चांगली your वार्ता द्यायची आहे. season of breakthrough is on your way. तुमच्या सुवेळ आली आणि तुम्हाला तो एक कोणती फोडी मिळणारच. My God works on time. आपला देव सुवेळी कार्य करतो. Jesus Christ is wonderful when he atoned for our sins on the cross of Calvary on time. वेळेवर येशू ख्रिस्ताने कॅल्वरीच्या वधस्तंभाला आपल्या पापासाठी प्रायश्चित्त दिलं, पाप क्षमा दिली. तो त्यावेळेस अद्भुत होता. First Peter chapter number 1 verse number 18 to 19, a wonderful Jesus Christ gave his wonderful blood for us that we might be redeemed and cleansed by his blood. पहिले पेत्र्याचा पहिला अध्याय 18 ते 19 वचनामध्ये येशू ख्रिस्त अद्भुत आहे. त्याने त्याचं अद्भुत रक्त दिलं जेणेकरून आपल्याला पापापासून सुटका मिळावी, Isaiah- आपल्याला उद्धार मुक्ती मिळावी. Isaiah chapter number 1 verse number 18, the God of Israel says, come now, let us reason together. If your sins as dark as scarlet and crimson, come, we will cleanse it and make it as white and as wool and snow. यशाच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो चला आपण बुद्धिवाद करूया. तुमचे पापे लाखेसारखे लाल असले तरी मी त्याला बर्फासारखे पांढरे करेल, लोकरीसारखे पांढरे करेल. यशया 1:18. If you are at the root of my voice, तुमच्यापर्यंत जर माझी वाणी if you are पोहोचत online असेल, at home, तुम्ही ऑनलाईन घरी you have असाल, never accepted Christ as your personal Savior, अजूनपर्यंत येशू ख्रिस्ताला you वैयक्तिक might be तारणामध्ये thinking that I स्वीकारलं have नसेल, sinned so much, so many sins. तुम्ही म्हणत असाल मी फार पाप केले Can आहेत, anybody cleanse my sin? माझ्या पापाला कोणी शुद्ध I करू want शकतं to tell का? you good news that the wonderful Jesus Christ has given his wonderful blood for us, that every sin as dark as crimson and scarlet will be washed in the blood of the Lamb, and that blood, the fountain of the blood of the Lamb, has never dried out. मी तुम्हाला सांगतो तुमचे पाप किती असतील, तुमचे पाप काय लाखेसारखे लाल असतील तरी तो पांढऱ्या बर्फासारखे पांढरे शुभ्र करण्याकरिता तयार आहे आणि तो तुम्हाला शुद्ध करेल तुमच्या सर्व पापापासून. Jesus was wonderful not only in heaven, he was not only wonderful on Bethlehem, not only wonderful when he ministered among the people, not only wonderful on the cross, but even at the resurrection, Jesus Christ was wonderful in his power. आपण पाहतो येशू ख्रिस्त केवळ स्वर्गात अद्भुत नव्हता, त्याने लोकांमध्ये सेवा केली त्यावेळेस अद्भुत नव्हता, कबरेतून उठला त्यावेळेस तो अद्भुत नव्हता, परंतु तो सामर्थ्यशाली आहे. First Corinthians chapter 15. पहिले कोरिंथीकरास पत्र 15वा How many अध्याय. of you read First Corinthians 15? पहिले कोरिंथीकरास पत्र 15वा अध्याय किती जणांनी वाचला आहे? How many verses are there? किती वचन आहेत? How many verses? पहिले कोरिंथीकरास पत्र 15वा अध्याय. Somebody said बायबलमध्ये बघून सांगू नका. 58 verses. हा. You know, only few people have read that. थोडक्या लोकांनीच वाचलंय 58 Oh, वचन. pastor, tell us to read Psalms 1, 6 verses. Yes, I will साहेब read आम्हाला that. सांगा स्तोत्र एक वाचला, हा 6 Psalms वचन. 121, 8 verses. We want to read that. स्तोत्र Verse. 121 8 वर्ष आम्ही वाचणार. Psalms 150, 6 verses. We will read it. 150 स्तोत्र आम्ही वाचणार 6 वचन. 58, pastor. बाळक साहेब 15 अध्याय 58 वचन. We will look at that reel for 20 seconds. आपण त्या रील कडे पाहतो 20 सेकंड. No, we are just living on nuggets. आपण फक्त शेंगदाण्यावरती जगत आहोत, चिरमिऱ्यावर. Jesus said, I have given you that word. Do you know why Satan is taking the believers away from that word? तुम्हाला ते Word, सैतान 1 देवा- Corinthians 15, because he does not want us to live a victorious life. सैतान पहिले कोरिंथीकरास 15 वचन अध्यायापासून आपल्याला दूर का Every घेतो, कारण verse त्याची in- इच्छा नाही की आपण विजयी जीवन Every जगावं. verse in 1 Corinthians chapter 15 declares again and again and again and again the wonderful power of the resurrection of the Lord Jesus पहिले Christ. कोरिंथीकरास पत्राच्या 15व्या अध्यायामध्ये पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या without अद्भुत पुनरुत्थानाचं सामर्थ्य सांगितलं आहे. Without that resurrection power, our faith is incomplete. जर पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये नाही तर आपला And that विश्वास हा अपूर्ण आहे. that resurrection power is not just reserved to resurrection Sunday only that we can celebrate year after year, but every day, 365 days, 53 weeks, the resurrection power is available for us so that we can move from victory to victory, from glory to glory for his name's sake. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्याला केवळ पुनरुत्थानाच्या रविवारी देण्यात आला नाही, परंतु आपण पाहतो 365 दिवस 53 हप्ते विजयातून विजयात गौरवातून गौरवात जाण्याकरिता दिलं.
दररोज त्याचा अनुभव with आपण घेऊ all the शकतो. security measures that were taken at the grave of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेजवळ त्यांनी सर्व The सुरक्षेचा huge प्रबंध केला stone होता. which was impossible to be rolled away was rolled on the mouth of the grave. आपण पाहतो त्या कबरेच्या तोंडावर त्या अशक्य अशी धोंड लोटण्यात आली होती Chains were bound to that grave. आणि त्या धोंडेला त्यांनी Romans- साखळदंड बांधले Roman seal होते. was put on that grave. रोमी सरकारचा त्या शिक्का होता. Roman soldiers were there. रोमी शिपाई त्या ठिकाणी alert. होते. But in the midst of everything that was tightened security, Jesus Christ, with the power of the resurrection, came out of that empty grave so that we can live a victorious life. सर्व त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंदोबस्त केला होता त्याने सुरक्षाचा. तरी देखील येशू ख्रिस्त त्या कबरेतून बाहेर आला. ती कबर रिकामी झाली. त्या सामर्थ्यामध्ये आज So देखील आपण पुढे जाऊ that you शकतो. and me can live a victorious life. जेणेकरून तुम्ही आणि मी विजय जीवन Let जगू. us receive that resurrection power in our lives. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्या Let जीवनात us come स्वीकारूया. out of our bondages. आपल्या बंधनातून बाहेर येऊया. Jesus break through every bondage and came out of the grave, empty grave for us. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कबरेचे सर्व बंधनं तोडले आणि ती कबर आपल्यासाठी रिकामी केली आहे. If the cross is the payment of our sin, the empty tomb is the receipt for what Jesus Christ has done on the cross. तर वधस्तंभ येशू ख्रिस्ताने किंमत दिलेली आहे. तर आपण पाहतो जे खाली कबर जे आहे येशू ख्रिस्ताने आपल्याला दिली ती पावती आहे. Lastly, Jesus Christ is wonderful. He will be wonderful when he comes the second time to take his church. शेवटची गोष्ट येशू ख्रिस्त अद्भुत आहे. ज्या मंडळीला घेण्याकरिता येईल त्यावेळेस तो अद्भुत असणार Acts आहे. chapter 1 verse 10 to 11, the word of God says, प्रसिद्धांचे कृत्य पहिला अध्याय 1 ते 10 वचन. when 10 ते Jesus Christ 11 was वचन. taken before them into heaven, येशू ख्रिस्त त्यांच्या समोर स्वर्गात गेला. angels said that why are you wasting time looking at him? दूत म्हणाले त्या बघण्यात तुम्ही वेळ का Because घालवता. the way that he's taken before you, he will come down in the same way. ज्याप्रमाणे त्याचा स्वर्गारोहण झाला त्याचप्रमाणे तो येणार आहे. Jesus was ascended into heaven physically, and when he comes, he will come physically. येशू ख्रिस्त शारीरिकरित्या त्याचा स्वर्गारोहण झाला. त्याच्या आगमनाच्या वेळेस देखील तो शारीरिकरित्या येणार आहे. Jesus, when he ascended, everybody would see him, and when he comes, every eye is going to see him. ज्यावेळेस येशू ख्रिस्त स्वर्गात गेला प्रत्येकाने त्यांना पाहिलं. त्याच्या आगमनाच्या वेळेस देखील प्रत्येक डोळा त्याला Jesus पाहिला. ascended from the Mount of Olive, and when he comes again, he will put his feet on the Mount of Olive. आपण पाहतो येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण जैतुनाच्या डोंगरावरून झालं. तो परत त्या जैतुनाच्या डोंगरावर येणार. त्याचा पाय त्या ठिकाणी तो ठेवणार Jesus आहे. left in the presence of the disciples. He is going to come in the presence of the world. आपण पाहतो येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसमोर स्वर्गारोहण झालं. त्याच्या आगमनाच्या वेळेस तो जगासमोर The येणार same way आहे. disciples said that as you see him going up, he's going to come back again. तसा तो गेला आहे त्याचप्रमाणे तो परत येणार आहे As असं the दूत world म्हणाले. is geared up in celebrating the first coming, let us be involved in preparing the world for his second coming. जग व्यस्त आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिल्या आगमनाची तयारी करत आनंद उत्सव करण्याकरिता. जगाची आपण तयारी करू त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी. it is going to be a wonderful event. तो अद्भुत असा घटना It's going असणार to be आहे. a time where every knee shall bow and every tongue shall confess that Jesus Christ is the Lord for the glory of God. ज्यावेळेस प्रत्येक जीवा कबूल करेल, प्रत्येक गुडघा टेकेल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे परमेश्वराच्या गौरवासाठी. Jesus is wonderful. येशू ख्रिस्त अद्भुत Can you turn आहे. to your neighbor and say, Jesus is wonderful to तुमच्या me. अद्भुत बाजूच्या व्यक्तीकडे पाहन म्हणा येशू माझ्यासाठी अद्भुत Jesus आहे. is wonderful. येशू ख्रिस्त अद्भुत Shall we all आहे. stand in the presence of the Lord? प्रभूच्या सान्निध्यात उभे राहूया. Turn to your neighbor and say, Jesus is wonderful. बाजूच्या व्यक्तीकडे पाहन म्हणा येशू अद्भुत आहे. You know how you say? Yes, sir. Wonderful. अद्भुत Say, Jesus is wonderful. अद्भुत आहे येशू. When you say Jesus is wonderful, जास्त म्हणता येशू अद्भुत आहे. you just think about all the natural things that you can do and say Jesus is wonderful, but he is beyond the natural. आणि ज्यावेळेस तुम्ही नैसर्गिक गोष्टी पाहता त्या पाहून म्हणा की येशू ख्रिस्त या नैसर्गिकच्या गोष्टीच्या पलीकडेही अद्भुत आहे. If you're looking for breakthrough in your business, say Jesus is wonderful in my तुमच्या business. व्यवसायात तुम्ही कोणी पुढे पाहत म्हणा येशू माझ्या व्यवसायामध्ये अद्भुत आहे. If you are sick, say Jesus is wonderful. जर तुम्ही आजारी आहात म्हणा येशू अद्भुत If आहे. you are having family problems, say Jesus is wonderful. तुमच्या कौटुंबिक समस्या असेल म्हणा येशू अद्भुत आहे. If you are discouraged, say Jesus is wonderful. निराशा आहात तर म्हणा येशू अद्भुत आहे. I request the choir to come forward. गायन वृंदाला विनंती करतो की Let त्यांनी us यावं. wonderfully praise and glorify the name of the Lord. अद्भुतरित्या परमेश्वराच्या नावाची स्तुती भक्ती करूया. Satan has said सैतान म्हटलं आहे that oh, those things walking on the water and feeding the 5,000, only it can happen in those days.
पाण्यावरती चालणं, 5,000 लोकांना जेवण देणं येशूच्या काळात झालं, आता होऊ It's शकत just नाही. stories to give us the ecstatic pleasure. फक्त थोड्या वेळासाठी आपल्याला त्याला आनंद मिळतो. It's not that. तसं नाही हो. The wonderful Jesus was there, who is here and will be always. अद्भुत येशू Hallelujah. त्यावेळेस होता, आता इथे आहे, He is पुढे there असणार with आहे. us, not only here, but when we go out, when Satan tries to test you, tell him he is wonderful. And Yes, if wonderful Jesus is with me, who can stand against me? तुम्ही इथून बाहेर गेल्यानंतर त्या येशू आपल्या इथे आहे. सैतानने त्याला सांगा की येशू ख्रिस्त अद्भुत आहे, आम्हाला तो अनुकूल आहे, आम्हाला प्रतिकूल कोण असणार आहे. We are going to sing a chorus and let's glorify the name of the हे Lord. द्रुपद गाऊया, देवाच्या नावाचा Very गौरव simple करूया. chorus. सोपं द्रुपद आहे. Says he is a miracle working God. Say he is a miracle working God. He is a miracle working God. He is a wonder. He is a miracle. He is a miracle working God. Let us sing this song for the glory of God. देवाच्या गौरवासाठी एक And गीत गाऊया. let's declare the praises of God. Amen. तुझ्या स्तुतीला जाहीर करूया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's glorify the name of the Lord. तुझ्या नावाचं गौरव करूया. He is a miracle working God. 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 He is a wonder. He is a miracle. He is a miracle working God. He is a wonder. He is a miracle. He is a miracle. Once again, He is a miracle working God. 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 He is a miracle working. He is a wonder. He is a wonder. He is a miracle. He is a miracle working God. He is a wonder. He is a miracle. He is a miracle working God. 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 He is a wonder. He is a miracle. He is a miracle working God. He is a wonder. He is a miracle. He is a miracle working God. He is the King of kings. He is the Lord of lords. His name is Jesus. 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 Oh, He is the King. He is the King of kings. He is the Lord of lords. His name is Jesus. 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 Oh, He is the King. Raja Sara Jatu Prabhu Sabra Kutu Yachena Yeshu 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 Oh, Raja Raja Sara Jatu Prabhu Sabra Kutu Yachena Yeshu 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 Oh, let's glorify the name of the Lord. Let's give glory to Jesus Christ. टाळ्या वाजवा प्रभूच्या नावाला गौरव He करूया. shall be called wonderful. तो अद्भुत आहे. Jesus wonderful. येशू अद्भुत. We worship you, Jesus. येशू उपासना व्यक्त We करतो. thank you, Father, for sending your Son, Jesus Christ. प्रभू आभार मानतो तुझा पुत्र येशू ख्रिस्ताला तू पाठवलं. We thank you, Jesus, that you are wonderful. येशू आभार मानतो तू अद्भुत You are आहे. beyond our abilities. प्रभू आमच्या पात्रतेच्या ही पलीकडे तू You are आहे. a mighty God. तू सर्वसमर्थ देव. Lord, we receive your miracle. We receive your wondrous work in our life. तुझा चमत्कार अद्भुत कार्य आमच्या जीवनात आम्ही We स्वीकारतो. thank you, Jesus, that you are still wonderful in our lives. प्रभू आभार मानतो येशू अजूनही आमच्या जीवनात तू अद्भुत आहे. Help us to hold on to your promises, Lord. प्रभू तुझ्या अभिवचनाला धरून ठेवण्याकरिता Help आम्हाला us to सहायता wait कर. upon you, O Lord, and प्रभू depart. तुझी
आशा धरून राहण्याकरिता आम्हाला We सहायता thank you, कर. Jesus, Lord. प्रभू येशू आभार मानतो For your name is above all names. कारण तुझं नाव सर्व नाव You are wonderful beyond description. तू अवर्णनीय आहे. You are wonderful beyond comprehension. प्रभू मी ग्रहण करू शकत नाही इतका And your महान wondrous आहे. work are beyond our knowledge. प्रभू तुझे अद्भुत कार्य आमच्या ज्ञानापलीकडे आहे. We receive your power in your anointing, Lord. तुझा अभिषेक सामर्थ आम्ही That we can live a स्वीकारतो. victorious life for your glory, O Lord. तुझ्या गौरवासाठी आम्ही विजयी जीवन जगू. Help us, Lord, to take the gospel of this wonderful Savior to the world around us. प्रभू अद्भुत तारणाऱ्याचं हे शुभवर्तमान घेऊन जाण्याकरिता आम्हाला सहायता कर. जे लोक अंधारात भटकत आहेत आमच्या We give अवतीभोवतीचे you all the glory, सर्व गौरव तुला देतो, all the honor, सन्मान देतो. and all the praise unto your glorious and wondrous name. प्रभू सर्व स्तुती तुझ्या गौरवी नावाकरिता, विजय नावाकरिता, In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. And everybody said, Amen. सर्वांनी म्हणावा आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in God's presence. सानिध्यात आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे की आपण उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to the married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. कृपा परमेश्वर प्रार्थना करतो जे प्रियजन या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा We वाढदिवस साजरा thank you, करत Lord, आहेत. for your faithfulness in their personal marital life till now. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात तू विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year, प्रभू नवीन वर्षात ते पदार्पण करत help असताना them to experience more of your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिक अनुभव येऊ तुझ्या विश्वासपणाचा संरक्षणाचा Let all the पुरवठा. promise of your word be fulfilled in their तुझ्या lives. वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो. Show them many more birthdays and प्रभू, एक anniversaries. वाढदिवस लग्नाचे वाढदिवस त्यांना We दाखव. as a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आसन ग्रहण करा. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering, a mystery offering unto the Lord. ज्याचं दर्शन आपलं दानार्पण सेवा करायचं दानार्पण परमेश्वर Senior भक्त pastor, करूया. myself, Reverend S.G. Koli will stand right behind the church to meet you. वरिष्ठ पाळक रेव्हरंड शिकोळे रेव्हरंड स्टीव्हन चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. जो हत्ताला के पंथ में रहता वो कादिर मुत्तक के साए में जो हत्ताला के पर्दे में रहता वो कादिर मुत्तक के साए में सुकूनत करेगा सुकूनत करेगा सुकूनत करेगा सुकूनत करेगा
साथ निभाने वाला वो कायम रहेगा, वो कायम रहेगा, वो कायम रहेगा, वो कायम रहेगा। जो हक ताला के पर्दे में रहता सैयाद के बंदे से वो मोहलिक हवा से छुड़ाएगा वो। सैयाद के बंदे से वो मोहलिक हवा से छुड़ाएगा वो। पंखों में अपने छुपाने वाला, आंखों से अपने बचाने वाला, पंखों में अपने छुपाने वाला, हाथों से अपने बचाने वाला। तेरे संग रहेगा, तेरे संग रहेगा, तेरे संग रहेगा, तेरे संग रहेगा। जो हक ताला के पर्दे में रहता राहों में तेरी हिफाजत करे, ठेस न लगने देगा पापों तेरे। राहों में तेरी हिफाजत करे, ठेस न लगने देगा पापों तेरे। फरिश्ते तेरे सब राहों में तुझे आगे पीछे से घेरे रहेंगे। फरिश्ते तेरी सब राहों में तुझे आगे पीछे से घेरे रहेंगे। ऐसा वो करेगा, ऐसा वो करेगा, ऐसा वो करेगा, ऐसा वो करेगा। जो हक ताला के पर्दे में रहता दिल जो लगाया तूने खुदा से, तुझको बचाए हर एक वबा से। दिल जो लगाया तूने खुदा से, तुझको बचाए हर एक वबा से।